माझे नाव स्मिता आहे. ती कोणती वेळ होती जेव्हा मी तुला माझ्या घराची सून बनवून आणले होते. तुझ्यासारख्या अपशकुनी, लंगड्या आणि कुरूप मुलीला माझ्या घराची सून बनवण्यापूर्वी मी काहीच विचार का केला नाही. ज्या दिवसापासून तू या घरात आली आहेस, तू माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले आहेस. देव करो की जशी तू कुरूप आणि लंगडी आहेस, तसाच तुझा येणारा बाळही लंगडा असो. माझी सासू मला शाप देत होती, तेव्हा माझे हृदय दुःखाने फाटू लागले. मी फक्त आकाशाकडे पाहिले आणि म्हटले की हे देवा, तूच माझा न्याय करशील. शेवटी मी हे शब्द कुठपर्यंत सहन करू? मी आई होणार होते आणि ज्या दिवसापासून माझ्या सासूला ही बातमी समजली होती, त्यांनी हेच शब्द वारंवार उच्चारून माझे आयुष्य असह्य करून टाकले होते. मी माझ्या सासूला काहीच म्हणत नसे, फक्त शांतपणे सर्व काही सहन करत राहायचे. दिवस असेच जात होते की अचानक माझी तीच सासू माझ्याकडे आली आणि माझ्या पाया पडून माफी मागू लागली. आपल्या सासूला आपल्या डोळ्यांसमोर असे तडपडताना पाहून मी त्यांना मिठी मारली आणि विचारले की नक्की काय झाले आहे. तेव्हा अचानक त्यांनी आपला पाय माझ्यासमोर केला आणि पायावरील कपडा उचलून जेव्हा मला त्यांचा संपूर्ण पाय दाखवला, तेव्हा माझ्या तोंडातून एक जोराची किंचाळी बाहेर पडली. लहानपणापासूनच लोक माझ्याकडे दयेच्या नजरेने पाहायचे. मी लहानपणापासून लंगडी नव्हते, पण मी खूप काळी, लठ्ठ आणि ओंगळवाणी मुलगी दिसायचे. मी स्वतःला सामान्य मुलींपेक्षा कमी समजत नसे. माझी आई नेहमी म्हणायची की बाळ, लोक काय म्हणतात हे महत्वाचे नाही, पण देव तुझे मन पाहतो. मी माझ्या आईची ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली होती. माझ्यासोबत नेहमीच चुकीचे घडत आले होते. मला आठवते जेव्हा मी लहान होते, तेव्हा पहिल्यांदा बाबांच्या मृत्यूनंतर मी माझ्या आईला रडताना पाहिले होते. कारण जेव्हा माझे बाबा जिवंत होते, तेव्हा त्यांनी आईच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ दिले नव्हते. माझे बाबा आम्हाला इतके आनंदी ठेवायचे की ते असताना ना कधी आम्हाला कोणी काही बोलले होते, ना आम्हाला कधी कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली होती. पण माझे बाबा हृदयरोगाचे रुग्ण होते. हृदयविकाराचा झटका आल्याने एके दिवशी त्यांचे डोळे असे मिटले की पुन्हा कधी उघडूच शकले नाहीत. बस मग बाबांच्या मृत्यूनंतर आमच्या आयुष्यात अडचणी येण्यास सुरुवात झाली होती. त्या दिवशी जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या आईला रडताना पाहिले, तेव्हा मला खूप दुःख झाले होते. मी वारंवार बाबांना सांगत होते की उठा, तुम्हाला तुमच्या मुलीची शपथ. पण बाबा तरीही उठत नव्हते. आम्ही जास्त श्रीमंत नव्हतो, पण माझे बाबा खूप मेहनत करून आमच्या सर्व इच्छा पूर्ण करायचे. पण ते गेल्यानंतर आमचे दिवस वाईट होत गेले. माझ्यामध्ये जेवढ्या काही उणिवा होत्या, त्या मला लहानपणी समजू शकल्या नाहीत. पण जसजशी मी मोठी होत गेले, हळूहळू माझ्या उणिवा वाढत गेल्या. बाबांच्या मृत्यूनंतर मला आणि माझ्या आईला त्यांचे सर्व नातेवाईक एकटे सोडून निघून गेले होते. कोणीही आम्हाला समजून घेतले नाही. बस त्यानंतर आम्हा मायलेकींची कठीण परीक्षा सुरू झाली होती. माझ्या आईने नाईलाजाने प्लास्टिक बनवणाऱ्या एका कारखान्यात काम करायला सुरुवात केली होती, जेणेकरून तिला काही पैसे मिळू शकतील. तिथे काही स्त्रियाही काम करायच्या. आई मलाही आपल्यासोबत घेऊन जाऊ इच्छित होती. पण जेव्हा माझ्या आईने कारखान्यातील वातावरण पाहिले की तिथे माझ्या आईवरच काही लोक नजर ठेवतात, म्हणून तिने मला तिथे घेऊन जाण्याचा विचार सोडून दिला. मला शिकायचे होते, पण घरची परिस्थिती अशी होती की आमच्यासाठी 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती. तरीही माझ्या आईने मेहनत करून कसेबसे माझे शिक्षण पूर्ण केले. मला शाळेत पाठवले. मी या अभ्यासात खूप हुशार होते. म्हणूनच मी माझ्या आईला कधीही निराश केले नाही आणि रात्रंदिवस अभ्यासात मग्न असायचे. घरातील कामेही करायचे. माझ्या आईसाठी जेवणही बनवायचे, जेणेकरून थकून भागून माझी आई कामावरून परत येईल, तेव्हा तिला पोटभर जेवण मिळेल. पण मी पाहिले होते की जसा वेळ जात होता, माझी आई नेहमी चिंतेत असायची. जसजसा वेळ गेला आणि मी तरुण झाले, माझी 12वी पूर्ण झाली होती. मला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता. आई म्हणाली होती की बाळ, मी तुझी इच्छा नक्की पूर्ण करेन. आईने मला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी तिच्या कारखान्याच्या मालकाकडून काही रक्कम उधार घेतली होती आणि त्यांना सांगितले होते की ती लवकरच दर महिन्याला काम करून त्यांची संपूर्ण रक्कम फेडेल. आणि अशा प्रकारे माझ्या कॉलेजमध्ये प्रवेश झाला. माझ्या आईने आयुष्यभर खूप मेहनत केली होती. मी पाहिले होते की आई मला नेहमी काळजीत दिसायची, कारण मोहल्ल्यातील स्त्रिया तिला वारंवार सांगायच्या की तुझी मुलगी आता मोठी झाली आहे. पण आम्हाला तिचे खूप वाईट वाटते. ती कधीही कोणाच्या घरची सून होऊ शकणार नाही. कारण आजच्या काळात मुलीचे शिकलेले असणे गरजेचे नाही, सुंदर असणे खूप गरजेचे आहे. एका सुंदर मुलीला प्रत्येकजण आपल्या घराची सून बनवण्यासाठी तयार असतो. माझी आई हे ऐकून खूप उदास व्हायची आणि ती विचार करायची की लोकांचे बोलणे खरे तर ठरणार नाही ना. गल्लीतील लोक माझ्या आईला खूप त्रास द्यायचे. नेहमी तिच्याशी माझ्याच बद्दल बोलत राहायचे. माझ्या आईने बऱ्याच वेळा त्यांना उत्तर दिले होते की माझी मुलगी दिसायला सुंदर नाही तर काय झाले, पण तिचे मन खूप चांगले आहे. पण गल्लीतील बायका तोंड वेडेवाकडे करून निघून जायच्या, पण आपल्या वागणुकीत सुधारणा करत नव्हत्या. कधी-कधी मलाही वाटायचे की मी त्यांना उत्तर द्यावे, पण मी माझ्या आईकडे पाहायचे, जी नेहमी शांत असायची. मी सुद्धा शांत राहणेच पसंत केले, कारण मला माहित होते की माझ्या विजयाचे खरे उत्तर वेळच देईल. त्याच दिवशी मी माझ्या आईला आणखी एका परीक्षेला सामोरे जाताना पाहिले. जेव्हा मी खोलीत आले तेव्हा मी पाहिले की आमच्या घरी माझे काका-काकू आले होते.
माझे काका त्यांच्या मुलीचे लग्न करणार होते, जी वयाने माझ्यापेक्षा लहान होती. पण ते लोक माझ्या आईलाही कमी बोलत नव्हते. म्हणायला तर आमचे नातेवाईक होते, पण त्यांनी कधीही आमच्या सुखदुःखात साथ दिली नव्हती. मी पाहिले होते की माझे काकू विचित्र नजरेने माझ्या आईला म्हणत होते की तुझी मुलगी तर आयुष्यभर बसून खाईल, लग्न तर तिच्याशी कोणी करणार नाही. त्यांच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून माझ्या आईच्या चेहऱ्यावर दुःख होते, पण ती शांत राहिली. मला पहिल्यांदा जाणवले की शब्द जखमांपेक्षा जास्त खोल असतात. त्या दिवशी मी स्वतःला वचन दिले की मी माझे नशीब स्वतः बनवेन. कारण लहानपणापासून आतापर्यंत मी पाहत आले होते की कोणीही आमच्या पाठीशी नव्हते. मी शाळेत जायची, मग मोठी झाल्यावर कॉलेजला गेली. पण शाळेपासून कॉलेजपर्यंतचा प्रवास माझ्या सामना अनेक मुलींशी झाला, पण कोणीही माझी मैत्रीण बनू शकलं नाही. मुली माझे कुरूप रूप पाहून माझ्यापासून दूर पळायच्या. कोणीही माझ्याशी मैत्री करू इच्छित नव्हते. मी गल्लीतील मुलींना आपापसात खेळताना पाहायचे, पण कोणतीही मुलगी माझ्यासोबत खेळत नसे. प्रत्येकजण माझ्यापासून दूर पळायची. म्हणायच्या की तू काळी आहेस, आम्हाला तुझ्यासोबत खेळायचे नाही. आणि शिवाय त्या माझ्या क्रूरतेची किल्ली उडवायच्या. अनेक वर्षांपासून मी लोकांना माझ्या क्रूरतेची खिल्ली उडवताना पाहत आले होते. रात्रीच्या वेळी जेव्हा मी आईसोबत बसायचे, तेव्हा तिने माझा हात धरून म्हटले की बाळा, कधीही हिंमत हारू नकोस. लोक फक्त पाहतात, पण देव निर्णय घेतो. तू अभ्यासात खूप हुशार आहेस. तुझी मेहनत एक दिवस सर्वांना गप्प करेल. काही दिवसानंतर मी जवळच्या बाजारात गेलो, जिथे मला गलीतील एका जुनी आंटी भेटली. ती एक लग्न जुळवणारी प्रसिद्ध बाई होती आणि माझ्या आईला पाहून म्हणू लागली की तुझी मुलगी आता मोठी झाली आहे. वाईट वाटते की तिचे नशीब चांगले नाही. कोण करेल तिच्याशी लग्न? नाही रंगरूपाने चांगले आहे, नाही हिचे शरीर आहे की लोक तिच्याकडे आकर्षित होतील. हिचा लठ्ठपणा हिचे कुरूपतेत आणखी भर घालतो. माझ्या आईने त्यांना सांगितले होते की माझ्या मुलीसाठीही एखादे स्थळ सुचवा. म्हणूनच त्या अशा गोष्टी करत होत्या. त्या म्हणाल्या की कोणताही सामान्य मुलगा तर हिच्याशी लग्न करणार नाही. एखाद्या लाचार किंवा एखाद्या भिकाऱ्याशीच तुझ्या मुलीचे लग्न होऊ शकते. मी हिचे लग्न जुळवू शकत नाही. माझ्या डोळ्यात तर पाणी आले होते. माझ्यामुळे माझी आई सुद्धा शांत होती. मी आतून तुटून गेले होते. मी स्वतःला वचन दिले की मी जगाला हे सिद्ध करून दाखवेन की एक कुरूप आणि बेढब शरीर असलेली मुलगी जर निश्चय करेल तर जगातील सर्वात मजबूत व्यक्ती बनू शकते. त्या रात्री मी पुन्हा देवाशी बोलले आणि रडत रडत माझ्या समस्येबद्दल सांगितले. मी संयम ठेवला की देवाने मला हिंमत द्यावी. मी जगाला दाखवू इच्छिते की तुझे निर्णय सर्वात उत्तम असतात. तो क्षण माझ्या आयुष्यात सर्व काही बदलून टाकणारा होता. मी ठरवले होते की आता मी स्वतःला कोणापेक्षा कमी समजणार नाही. मी अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आणि पूर्वीपेक्षाही जास्त मेहनत करायला सुरुवात केली. मी प्रत्येक संधी बनवू इच्छित होते, मिळवू इच्छित होते, जिथे मी स्वतःला सिद्ध करू शकेन. ही माझी परीक्षा होती आणि मी स्वतःला वचन दिले होते की मी आता कधीही हार मानणार नाही. मला माहित होते की माझा संयम आणि मेहनत एक दिवस माझे भविष्य बदलून टाकेल आणि तो दिवस खूप जवळ होता. वेळ वेगाने निघून गेला. माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, पण मी संयम सोडला नाही. मला माहित होते की माझा संयम आणि मेहनत एक ना एक दिवस नक्कीच फळाला येईल आणि तो दिवस अखेर आलाच. मी माझे शिक्षण पूर्ण केले आणि एका मोठ्या कंपनीत मला नोकरी मिळाली. हा क्षण माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखा होता. तीच मुलगी जिला तिच्या क्रूरतेमुळे लहानपणापासून कमजोर समजले गेले, ज्यावर नेहमी नकारात्मक कमेंट्स केल्या गेल्या, आज एक सक्षम आणि कष्टाळू मुलगी बनली होती. जेव्हा मला माझा पहिला पगार मिळाला होता, तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. मी थेट घरी पोहोचले आणि आईच्या हातात माझा पहिला पगार ठेवला. आई, हा माझा पहिला पगार आहे. त्या मेहनतीचे फळ, ज्यामध्ये तू मला पूर्ण साथ दिलीस. आता तुला नोकरी करण्याची काही गरज नाही. आता तुझी मुलगी कमावेल आणि तू घरी बसून आराम करशील. तसे अनेक वर्षांपासून माझी आई नोकरी करून थकून गेली होती. आता तिची मुलगी या योग्यतेची झाली होती की तिला आराम देऊ शकेल. माझा पगार हातात घेताना माझ्या आईचे डोळे पाणावले. ती रडत रडत म्हणाली की बाळा, तू माझी मान अभिमानाने उंचावलीस. हे ते शब्द होते जे माझ्या मनाला भिडले होते. मला वाटले की जसे माझ्या सर्व मेहनतीचे फळ मिळाले आहे. मी माझ्या आईच्या चेहऱ्यावर समाधान पाहिले होते. पण हा आनंद सर्वांसाठी आनंदाचे कारण नव्हता. आसपासच्या लोकांना जेव्हा ही गोष्ट समजली की मला एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली आहे आणि मी चांगले कमावू लागले आहे, तेव्हा सर्वजण जळून खाक झाले होते. सर्वांना वाटायचे की आता मी कमावती झाले आहे. त्यामुळे माझ्या घरची परिस्थिती आता सुधारेल आणि हे खरे होते. मी माझ्या कष्टाच्या कमाईने माझ्या घरची परिस्थिती सुधारली होती. शेजारच्या बायका माझ्या आईकडे येऊन म्हणायच्या की तुझी मुलगी बिघडून जाईल. लग्न करण्याच्या वयात तू तिला नोकरी करण्यासाठी पाठवलेस. माझी आई त्या लोकांना सांगायची की माझ्या माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. माझी मुलगी कधीही काही चुकीचे करणार नाही. माझी मुलगी खूप चांगली आणि समजूतदार आहे. दिवस जात होते आणि हळूहळू मी माझ्या नोकरीत यशस्वी होत होते. एके दिवशी आमच्या मोहल्ल्यातूनच माझ्यासाठी एक स्थळ आले. माझे वय आता बरेच झाले होते. हे स्थळ माझ्यासाठी आले नव्हते, तर माझी नोकरी पाहून आले होते. कारण लोकांना अपेक्षा नव्हती की मी
माझ्या कष्टाच्या कमाईने माझे आयुष्य बऱ्याच अंशी सुधारू शकेन. मी माझ्या घरात चांगले आणि नवीन फर्निचर आणले होते. आईसाठी एक मोलकरीण ठेवली होती कारण ती जास्त काम करू शकत नव्हती आणि मग आम्ही दोघीच तर होतो आणि एकमेकींचा आधार होतो. माझ्या आईचे आयुष्य शांततेत आणि आरामात चालले होते. लोकांनी पाहिले की जरी माझे रूप आणि चेहरा चांगला नसला तरी मी नोकरी करत आहे, चांगले कमावत आहे. मी घरीही चांगले केले आहे. म्हणूनच हे स्थळ स्वतः चालून आमच्या घरी आले होते. ते आमच्या मागच्या मोहल्ल्यातील स्थळ होते आणि जी बाई आपल्या मुलाचे स्थळ माझ्यासाठी घेऊन आली होती, तिचा मुलगा दिसायला खूप सुंदर होता आणि तो ज्या ठिकाणी नोकरी करत होता, तिथे त्याचा पगार जास्त नव्हता. तो त्या बाईचा एकुलता एक मुलगा होता. ते चांगले खाऊन-पिऊन सुखी होते. माझ्या आईसाठी यापेक्षा मोठी भाग्याची गोष्ट कोणती असू शकते, की तिच्या मुलीसाठी स्थळ स्वतः चालून घरी आले आहे. जिने कधी या गोष्टीची आशा सोडून दिली होती, की तिच्या मुलीचे लग्न एखाद्या चांगल्या कुटुंबात होऊ शकेल. कारण लोक नेहमी माझ्या आईला हेच टोमणे द्यायचे, की तुझ्या लठ्ठ आणि काळ्या मुलीचे लग्न कधीही चांगल्या घरात होणार नाही किंवा हिचे तर लग्नच होणार नाही, कारण कोणीही तिला पसंत करत नाही. पण आता सर्व लोक आश्चर्यचकित झाले होते, की माझ्यासाठी इतक्या चांगल्या कुटुंबाचे आणि इतक्या चांगल्या मुलाचे स्थळ आले होते. माझ्या आईने तर आनंदाने हे स्थळ स्वीकारले होते, कारण स्थळाला नकार देण्याचे कोणतेही कारण नव्हते. मीही खुश होते. माझा तर विश्वासच बसत नव्हता, की माझेही लग्न होईल. मी तर आशा सोडून दिली होती, की कधी माझे लग्न होऊ शकते आणि लोकांचे बोलणे ऐकून मी समजूनही गेले होते, की जर माझे लग्न नाही झाले, तर मी माझ्या आईचा आधार तर बनेन. मी माझ्या आईसोबत राहीन. पण कधी-कधी हा विचार यायचा, की माझी आई मला एकटी सोडून गेली तर? मग मी कोणाच्या आधारावर माझे आयुष्य जगेन? पण आता मला आनंद होत होता, की माझे लग्न होणार आहे. माझी आई म्हणाली होती, की "बघ बाळा, तुला तुझ्या संयमाचे फळ मिळाले. देवाने तुझ्यासाठी स्वतः आपल्या घरी स्थळ पाठवले आहे. तू आनंदाने आपल्या सासरी जा आणि तिथे नेहमी खुश राहा." माझ्या आईची प्रार्थना आणि तिचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी होता. आणि मग शेवटी माझ्या लग्नाचा दिवसही उजाडला. ज्या दिवशी माझे लग्न होते, मला नवरी बनवले गेले. मी पाहिले होते, की माझ्या लग्नाच्या दिवशी काही लोक माझी खिल्ली उडवत होते. मी नवरी बनून जास्त चांगले दिसत नव्हते. कधी-कधी मला माझ्या अशा चेहऱ्याची आणि ओंगळ शरीराची लाज वाटायची. पण माझ्या होणाऱ्या नवऱ्याने मला पसंत केले होते. हीच माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट होती. मी माझ्या होणाऱ्या सासूच्या तोंडून ऐकले होते, की त्यांचा मुलगा एका हुशार आणि बुद्धिमान मुलीशी लग्न करू इच्छितो, ना की अशा मुलीशी जी फक्त सुंदर असेल. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते, की आमच्या मुलाला स्मिता खूप पसंत आहे. आयुष्यात पहिल्यांदा मला हे शब्द ऐकून आनंद झाला होता, की कोणीतरी मला पसंत केले आहे. मी माझ्या या लग्नामुळे खूप खुश होते आणि मग शेवटी निरोप घेऊन माझ्या सासरी आले. जर मला कोणाची काळजी होती तर ती माझी आई, जिच्यापासून दूर जाण्याची माझी इच्छा नव्हती. पण एक ना एक दिवस प्रत्येक मुलीला आपल्या आई-वडिलांना सोडून सासरी जावेच लागते. माझी आई म्हणाली होती, की "बाळा, तू काळजी करू नकोस. आपल्या घरात 2 खोल्या आहेत. मी एका खोलीत भाडेकरू ठेवेन, ज्यामुळे मला दरमहा भाडेही मिळेल आणि घरात माझ्यासाठी त्या लोकांच्या सोबतही राहील." मी माझ्या सासरी आले तेव्हा मला खूप आनंद झाला होता. माझ्या नवऱ्याने मोकळ्या मनाने माझ्यावरील प्रेमाची कबुली दिली होती. ते शिकलेले आणि समजूतदार पुरुष होते. ते म्हणाले होते, की "मी सौंदर्य आणि क्रूरतेवर विश्वास ठेवत नाही. मला असे लोक आवडतात ज्यांचा चेहरा सुंदर नसून त्यांचे मन सुंदर असते आणि तुझा चेहरा तुझ्या मनासारखा सुंदर आहे." त्या दिवशी तर मला असे वाटत होते, की जणू मला जगातील सर्व आनंद मिळाला आहे. माझे पती माझी खूप काळजी घ्यायचे. त्यांचे नाव निलेश होते आणि ते माझी काळजी घेण्यासोबतच माझ्यावर प्रेमही करायचे. निलेश माझ्यासाठी एक खूप चांगले जोडीदार ठरले होते. माझ्या लग्नाला हळू-हळू 1 आठवडा उलटून गेला होता. माझ्या सासरी माझी सासू आणि एक तरुण नणंद होती. सुरुवातीला तर त्या लोकांचे वागणे माझ्याशी खूप चांगले होते. पण लग्नाला जसा 1 महिना पूर्ण झाला, तेव्हा माझ्या सासूने मला म्हणायला सुरुवात केली, की "सूनबाई, तू शिकलेली आहेस. तू नोकरीला जायला हवेस." मला नोकरी जॉइन करण्यात कोणतीही अडचण नव्हती. पण लग्नाच्या 1 आठवड्यानंतरच माझ्या सासूने संपूर्ण स्वयंपाकघर माझ्या हवाली केले होते. त्या दोघी मायलेकी घरातील कोणतेही काम करत नव्हत्या. माझ्या सासूने लहानात लहान आणि मोठ्यात मोठे काम मला चांगल्या प्रकारे समजून सांगितले होते, जे मी चांगल्या प्रकारे करत तर होते. पण त्यातही त्या दोघी मायलेकी चुका काढत राहायच्या. माझी नणंद तर नेहमी माझी चेष्टा करत राहायची, की माझ्या इतक्या चांगल्या भावासोबत वहिनी उभी असलेली चांगली दिसत नाही. पण मी तिच्या बोलण्यावर शांत राहायचे. मी कधीही कोणालाही उलटून उत्तर दिले नव्हते. माझी नणंद सुरुवातीला तर माझ्याशी खूप चांगली वागली. माझ्या सासूने निलेशशी बोलणे बंद केले होते, की स्मिताला आपल्या नोकरीवर ठेवले पाहिजे. पण या गोष्टीसाठी माझ्या पतीने सांगितले होते, की ती नुकतीच लग्न करून आलेली नवीन नवरी आहे आणि आता आम्हाला आमच्या लग्नाचे दिवस एन्जॉय करायचे आहेत. माझे पती काही वेगळेच सांगायचे आणि माझी सासू माझ्या मागे नोकरी करण्यासाठी तगादा लावत राहायची. मी विचार करत राहायचे, की दिवसभर मला या घरातील कामांमधून सवड मिळत नाही, तर मग अशा वेळी मी नोकरी कशी काय करणार? माझी नणंद अजून शिकत होती आणि ती कॉलेजला जायची.
पण कॉलेजवरून आल्यावरती दिवसभर आपल्या खोलीत असायची. म्हणायची की मी अभ्यास करते, पण मला चांगलेच माहीत होते की ती अभ्यास करत नाही, तर एखाद्या मुलासोबत फोनवर बोलत असे. एके दिवशी मी स्वतः तिला माझ्या डोळ्याने एका मुलासोबत फोनवर बोलताना पाहिले होते. मी विचार केला की हे तर अजिबात योग्य नाही. म्हणून एके दिवशी मी तिला रंगे हात पकडले आणि म्हणाले की सांग, तू कोणासोबत फोनवर बोलतेस? ती खूप घाबरली आणि खूप घाबरून गेली होती ती फोनवर. तिने मला सांगितले होते की वहिनी, याबद्दल कोणाला काही सांगू नका प्लीज. मी तिला विश्वास दिला होता की मी कोणाला काही सांगणार नाही, पण तिला सल्ला दिला होता की तिने कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये. जर ती कोणाला पसंत करत असेल तर आपल्या घरच्यांना सांगावे, जेणेकरून कोणतेही चुकीचे पाऊल उचलण्यापूर्वी तिचे लग्न सन्मानाने त्याच्यासोबत होऊ शकेल. पण मला माहित नव्हते की हे काम करून मी किती मोठी चूक केली आहे. माझी नणंद नीताने माझ्यावर या गोष्टीचा खूप मोठा बदला घेतला. 2-3 दिवसानंतर तिने मला सांगितले की वहिनी, माझ्या एका मैत्रिणीला भेटायला जात आहे. तुम्ही माझ्यासोबत चला ना. मी तिला नकारही दिला नाही की घरात खूप काम आहे. मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. पण तरीही ती मला जबरदस्तीने आपल्यासोबत घेऊन गेली. ती मला बराच दूर गेल्यानंतर एका छोट्याशा घरात घेऊन गेली. जसे आम्ही त्या घरात प्रवेश केला, तिथे कोणीही नव्हते. नीता म्हणाली की वहिनी, तुम्ही इथे बसा. मी माझ्या मित्राला बोलवून आणते. बाहेर हॉलमध्ये ठेवलेल्या सोफ्यावर तिने मला बसायला सांगितले. मी त्यावर बसले होते आणि ती स्वतःच्या खोलीत आत गेली. मी बाहेर बसले होते तेव्हा मला अचानक आवाज आला की खोलीच्या आत नीता एका मुलाशी बोलत होती. ती त्याच वेळी मुलासोबत बाहेर आली आणि तिने घराचा दरवाजा बंद केला. मी तर घाबरून उठून उभी राहिले. जशी त्या मुलाची नजर माझ्यावर पडली, तो जोरजोरात हसू लागला आणि म्हणू लागला की नीता, तू हे कोणाला घेऊन आली आहेस? ही तुझी वहिनी आहे? तुझ्या भावाचे तर नशीबच फुटले यार. यावर नीताही तोंडावर हात ठेवून हसू लागली आणि म्हणू लागली, अरे आकाश, अशी चेष्टा करू नकोस. ही माझी वहिनी आहे आणि तुला माहित आहे ना की हिला इथे कशासाठी घेऊन आले आहे. आता लवकर तू तुझे काम कर आणि आम्हाला घरी पाठव. मी बाहेर जात आहे, तुझी वाट पाहते. माझ्या वहिनीला खुश करून टाक. जसे मी हे ऐकले, माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी नीताला म्हणले, नीता, हे तू काय म्हणत आहेस? आणि हा मुलगा कोण आहे? मी जोरजोरात ओरडू लागले. तेव्हाच नीता माझ्याजवळ आली. तिने माझे केस पकडले आणि म्हणू लागले की ओरडण्याची गरज नाही. हा माझा मित्र आकाश आहे. याला मुलींच्या सौंदर्याची चव चाखण्याचा खूप शौक आहे. मी विचार केला की का नाही, कधी तर कोणाच्या क्रूरतेचे दर्शनही याला दाखवले जावे. आणि तुझ्यापेक्षा जास्त क्रूर तर बहुधा या जगात कोणीच नाही. मी म्हणाले, हे तू काय म्हणत आहेस नीता? तिचे हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले होते. नीता म्हणू लागले की मला माहित आहे की तू खूप हुशार आहेस. तू मला माझ्या बॉयफ्रेंडशी बोलताना पकडलेस आणि माझा तुझ्यावर विश्वास नाही. तू कोणत्याही दिवशी माझ्या भावाकडे माझी तक्रार घेऊन जाऊ शकतेस. म्हणूनच मी तुला इथे समजावण्यासाठी घेऊन आले आहे की माझ्यासोबत कोणत्याही प्रकारची शहाणपट्टी करू नकोस. कधीही माझ्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करू नकोस. तिने माझा हात पकडला आणि मला ढकलून त्या मुलाच्या अंगावर पाडले. मी जोरात किंचाळले. त्याने मला पकडले आणि तो जोरजोरात हसू लागला. त्याने नीताला बाहेर जाण्याचा इशारा केला. तो माझ्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न करत होता आणि नीता दरवाजापर्यंत पोहोचत होती. मी समजून गेले होते की माझ्यासोबत आता काय होणार आहे. मी पटकन जोराचा धक्का त्या मुलाला दिला. तो टेबलावर जाऊन पडला. नीता बाहेरचा दरवाजा बंदच करणार होती. इतक्या वेळात मी जोरात दरवाजा उघडला आणि तीही पडणार होती, पण तिने स्वतःला सावरले. मी तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले. पळत वेड्यावाकड्या दिशेने घराकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. पण पळत पळत जेव्हा मी रस्त्यावर आले तेव्हा अचानक एका मोठ्या गाडीसमोर आले. मी जशी जमिनीवर पडले तशी ती गाडी माझ्या पायांवरून चिरडत निघून गेली. माझ्या तोंडातून जोराची किंचाळी निघाली आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधार येऊ लागला. तिथे गर्दी जमा होऊ लागली. काही लोक म्हणत होते की अरे, बाजूला व्हा, रस्ता सोडा, आणि काही लोक म्हणत होते की बिचारा मुलीला खूप लागले. हे सर्व आवाज मला आजूबाजूने येत होते आणि मग पाहता पाहता माझे डोळे मिटले. मला माहित नव्हते की मला कधी शुद्ध आली होती, पण जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी रुग्णालयाच्या बिछाण्यावर होते. मी आजूबाजूला नजर फिरून पाहिले तर मी रिकाम्या खोलीत पडले होते. मी माझ्या शरीराला हलवण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण माझ्या शरीरात कोणत्याही प्रकारची हालचाल होत नव्हती. कदाचित मला खूप वेदना होत होत्या. काही काळानंतर तिथे परिचारिका आली आणि तिने माझ्या पतीला बोलावले. त्यांच्यासोबत माझी आईही तिथे आली. निलेशने जेव्हा मला पाहिले तेव्हा तो अस्वस्थ होऊन म्हणू लागला की तू कशी आहेस स्मिता, आणि तू कुठे गेली होतीस? तुझ्यासोबत हे सर्व कसे काय झाले? पण मी त्यांना काय सांगणार? मला आठवले की हे सर्व तर त्याच्या बहिणीने केले होते. ही गोष्ट मी त्यांना कशी सांगू? हे सर्व काही नीताने मला घाबरवण्यासाठी आणि धमकावण्यासाठी केले होते, जेणेकरून मी पुढे कोणासमोर तिचे सत्य सांगू शकणार नाही. मी तर ठरवले होते की मी तिच्याबद्दल कोणाला काहीही सांगणार नाही. पण जे काही झाले होते त्यातून मला समजले होते की आपण कोणावरही विश्वास ठेवू नये, आणि जर कोणाला आपल्याबद्दल विश्वास द्यायचा असेल तर त्यासाठी पुरावा सादर करणे गरजेचे आहे.
कारण प्रत्येकजण तुमच्या शब्दावर विश्वास ठेवत नाही. काही लोकांना पुराव्याचीही गरज असते. मी माझ्या पतीला काही सांगितले नाही. मी फक्त शांत राहिले. बिछाण्यावर पडून रडत राहिले. माझी आई रुग्णालयात मला भेटायला आली होती आणि प्रत्येकाच्या तोंडी हे शब्द होते की हे सर्व कसे काय झाले. मी कोणाला काहीही सांगितले नव्हते. पण मला जे समजले त्याने मला पूर्णपणे हादरून टाकले. मला समजले की या अपघातात माझा एक पाय पूर्णपणे निकामी झाला होता, ज्यामुळे मी लंगडी झाले. मी एका पायाने चालू शकणार नाही. ही गोष्ट जेव्हा मला समजली तेव्हा मी आणखीनच माझ्या नशिबावर रडू लागले आणि देवाला हीच तक्रार करू लागले की आधीच माझ्यामध्ये काय कमतरता होत्या का, की आणखी एक कमतरता माझ्यामध्ये टाकून लोकांना बोलण्याची संधी दिली. माझा सर्वात जास्त विश्वास माझ्या पतीवर होता, जो मला अशा परिस्थितीतही खूप पाठिंबा देत होता आणि माझ्यावर खूप प्रेम करत होता. मला डिस्चार्ज करून घरी आले. मग मला समजले की माझ्यामध्ये जी नवीन कमतरता आली आहे, त्यामुळे आता सर्वांनी मला दोष देण्यास सुरुवात केली आहे. माझी सासू जी नेहमी माझ्याशी सामान्य असायची, तिचा मूड खराब झाला होता. घरात प्रवेश करताच तिने म्हटले होते की "सूनबाई, एकतर तू अशी खूप विचित्र दिसत आहेस, तर आता तू लंगडी आहेस. माफ कर, मी विचार केला नव्हता की माझ्या मुलाचे नशीब इतके वाईट निघेल, ज्याच्या नशिबात अशी मुलगी येईल." माझ्या पतीने त्यावेळी आपल्या आईला गप्प केले होते, पण माझ्या सासूचे शब्द माझ्या हृदयाला चिरून गेले होते. नीताच्या चेहऱ्यावर कसलीही भीती नव्हती. ती अजूनही मला धमकावत होती. म्हणत होती की माझ्याबद्दल कोणाला काहीही सांगण्याचा प्रयत्न केला तर चांगले होणार नाही. "तू लाचार तुझ्या चुकीमुळे झाले आहेस. जर तू माझ्या मित्राला खुश केले असतेस, तर कदाचित तुझ्यासोबत असे झाले नसते. आणि तसे आता तर तू कोणासमोर तोंड उघडण्याच्या लायकीचीही राहिली नाहीस. जर तू कोणाला सांगशील तुझ्या अवस्थेचा मी जबाबदार आहे, तर तुझ्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. कारण तुझ्याकडे या गोष्टीचा कोणताही पुरावाच नाही." नीता अगदी बरोबर म्हणत होती. मी माझ्या डोळ्यावर दगड ठेवला. बस मी रडत राहायची आणि देवाला तक्रार करत राहायची की शेवटी माझ्या आयुष्यात अजून किती संकट येणे बाकी आहे. माझा पती रोज आपल्या नोकरीवर जायचा आणि रात्री माझ्यासोबत चांगला वेळ घालवायचा. मी माझ्या पायाने लाचार झाले होते आणि माझ्या सासरच्या लोकांनी ओझे बनले होते. माझी नणंद तर मला प्रत्येक प्रकारे त्रास देण्यात कसरही सोडत नसे. पण आता सासूने मला खूप त्रास देण्यास सुरुवात केली होती. ती छोट्या-छोट्या गोष्टींवरून मला टोमणे मारायची की "तू लंगडी आहेस. तू माझ्या मुलाच्या आयुष्यात येऊन त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहेस. तुझ्यासारख्या मुलीला मी म्हणूनच माझ्या घराची सून बनवून आणले होते, जेणेकरून तू नोकरी करशील आणि माझा मुलगा आरामात बसून खाईल. पण तू तर लंगडी होऊन बसली आहेस. आता तू काय नोकरी करणार? पण मी माझ्या इतक्या चांगल्या आणि शिकलेल्या मुलाचे आयुष्य तुझ्यासोबत उद्ध्वस्त होऊ देणार नाही. मी तुला या घरातून आणि माझ्या मुलाच्या आयुष्यातून लवकरच बाहेर काढेन." मी माझ्या सासूसमोर हात जोडून रडायची आणि म्हणायची की "कधीही असे काही करू नका. मला तर नोकरी करायची होती, पण माझ्या नशिबात असे झाले, तर मी नक्की काय करू?" पण माझ्या सासूवर माझ्या अश्रूंचा कधीही काहीच परिणाम झाला नाही. मी देवाला म्हणायचे की "हे देवा, तू मला असे का बनवलेस? जर असे बनवायचेच होते, तर मला सहनशक्तीही दे." फक्त प्रार्थना करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. लंगडी-लंगडी म्हणून माझी सासू थकत नव्हती आणि माझी नणंद दिवसभर माझी चेष्टा करायची. माझ्या पतीसमोर तर त्या लोक कधी काहीही म्हणत नसत, पण पतीच्या पाठीमागे त्यांनी माझे आयुष्य नरक बनवून ठेवले होते. माझा एक पाय खराब झाल्यामुळे माझ्याकडून घरचे कोणतेही काम होत नसे. पण बळजबरीने ते लोक माझ्याकडून घरची सगळी कामे करून घ्यायच्या आणि म्हणायचे की "तुझ्यासारख्या लंगड्या आणि कुरूप मुलीला आपल्या घरची सून बनवले आहे, हेच तुझ्यासाठी खूप आहे. आता आम्ही तुला इथे फुकटच्या भाकऱ्या तर मोडू देऊ शकत नाही." मी फरफटत घरची सगळी कामे करत असे. माझ्या सासूने माझ्या आईचेही घरी येणे-जाणे बंद केले होते. तिचे म्हणणे होते की "आपल्या मुलीला भेटायला इथे कधीही येऊ नकोस आणि जर आपल्या मुलीची इतकीच गरज असेल तर तू तिला आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतेस." माझी आई समजली होती की तिची मुलगी किती मोठ्या नरकात अडकली आहे. कारण तिला आशा नव्हती की तिची मुलगी लाचार झाल्यानंतर तिच्यासोबत इथे खूप वाईट वागणूक होणार आहे. एकदा मी माझ्या सासूला सांगितले होते की "हे सर्व काही तुमच्या मुलीमुळे झाले आहे. मी लंगडी फक्त तुमच्या मुलीमुळे झाले आहे." हे ऐकून माझ्या सासूने माझ्या कानची लाथ लगावली होती आणि माझे डोके भिंतीवर आपटले होते. तिचे म्हणणे होते की "आपल्या लाचारीचा आळ आपल्या मुलीवर टाकत आहे. मी माझ्या मुलीबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही. आधीच तू माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहेस आणि आता माझ्या मुलीवर नजर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेस." इतकेच नाही तर हे लोक रात्रंदिवस मला टोमणे द्यायच्या आणि मारहाण करत राहायच्या. काही दिवसानंतरच मला बातमी मिळाली की माझ्या पतीच्या बाळाची आई होणार आहे. ही बातमी ऐकून जिथे माझे पती खुश होते, तिथेच माझी नणंद आणि सासूचा चेहरा पूर्णपणे पडला होता. त्यांनी माझ्या पतीसमोर तर मला काही म्हटले नाही, पण ते गेल्यानंतर म्हणू लागले की "हे बाळ या घरात जन्म घेणार नाही. या बाळाच्या या जगात येण्यापूर्वीच मी तुला या घरातून बाहेर काढेन." मी माझ्या सासूला म्हणाले, "पण सासूबाई, हे बाळ तुमच्या कुटुंबाचे रक्त आहे. शेवटी तुम्ही माझा इतका द्वेष का करता?
माझा द्वेष ठीक आहे, पण या बाळाचा तर तुम्ही द्वेष करू नका. माझी सासू म्हणू लागली की असे होऊ शकत नाही. मला माझ्या मुलाचे लग्न दुसऱ्या मुलीशी लावून द्यायचे आहे. अरे, मी तर तुला इथे पैसे कमावण्याची मशीन समजून घेऊन आले होते, पण तू तर उलट आमच्यावरच ओझे बनलीस. काय हेच दिवस पाहण्यासाठी मी माझ्या मुलाला इतके शिकवले होते. अरे, माझ्या मुलाला तर खूप श्रीमंत घरची आणि सुंदर मुलगी मिळू शकली असती, पण मी तुला फक्त यासाठी पसंत केले होते कारण तू चांगले कमवायचीस. मी विचार केला की आम्ही लोक आयुष्यभर तुझी कमाई बसून खाऊ, पण तू तर नीट चालण्याच्या लायकीचीही राहिली नाहीस. तू कोणत्याही कामाची नाहीस, म्हणूनच आमच्या घरातही राहणार नाहीस. आणि हे बाळ या जगात आले तर तेही तुझ्यासारखेच लंगडे, काळे आणि कुरूपच जन्माला येईल. आणि मला नको आहे की ज्या प्रकारे जग तुझी चेष्टा करते, माझ्या मुलाच्या बाळाचीही त्याच प्रकारे चेष्टा करेल. त्यांचे हे शब्द माझ्या आत्म्यावर वार करत होते. माझा एक एक दिवस मोठ्या मुश्किलीने जात होता. बऱ्याच वेळा मी विचार केला होता की मी माझ्या पतीला हे सर्व काही सांगून टाकावे, पण माझी सासू आणि नणंदेने मला धमकावून ठेवले होते की तू निलेशला काही सांगणार नाहीस, आणि जर तू काही सांगण्याचा प्रयत्न केलास तर तुझ्यासोबत खूप वाईट होईल. मी त्यांना सांगितले होते की मी तुम्हाला वचन देते की मी त्यांना तुमच्याबद्दल काहीच सांगणार नाही, पण तुम्ही मला या घरातून बाहेर काढून टाकू नका. शेवटी मी इथून गेल्यानंतर कुठे जाईन? मला माझ्या आईला त्रास द्यायचा नाही. वेळ असाच जात होता आणि माझा 4था महिना लागला होता. मला तर वाटायचे की लग्नानंतर माझे आयुष्य शांततेत जाईल, पण मला हे माहीत नव्हते की नरकानंतरही आणखी एक नरक असतो आणि लोकांचे तोंड आपण कधीही बंद करू शकत नाही. ज्या प्रकारे लोक मला लग्नापूर्वी नकारात्मक कमेंट्स द्यायचे, त्या प्रकारे लग्नानंतर माझे सासरचे लोकच मला नकारात्मक कमेंट्स देत होते. इथे तर माझी सासू आणि नणंदेने मला स्वीकारलेच नव्हते. जर पतीने मला स्वीकारलेही होते, तर हे लोक मला माझ्या पतीसोबत जास्त वेळ राहू देत नसत. माझा पती जेव्हाही खोलीत यायचा, तेव्हा त्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीत अडकून ठेवायच्या आणि त्यांना वाटायचे की जास्तीत जास्त माझा पती माझ्यापासून दूर राहावा. आणि नेहमी माझ्या पतीच्या डोक्यात ही गोष्ट टाकत राहायची की बाळा, आम्हाला माहीत नव्हते की स्मितासोबत असे होईल. माझा मुलगाही विचार करत असेल की माझ्या मुलाचे लग्न कोणत्या मुलीशी झाले आहे, जिच्यामध्ये भरपूर कमतरता आहेत. पण निलेश आपल्या आईला म्हणायचा की नाही आई, असा काही विचार मी करत नाही. स्मिता खूप चांगली मुलगी आहे आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो, आणि आता तर ती माझ्या बाळाची आई होणार आहे. अशा वेळी माझ्या पतीने माझी जास्त काळजी घेऊ नये. म्हणूनच माझी सासू आणि नणंदेचा हाच प्रयत्न असायचा की त्या माझ्या पतीला जेवढे शक्य होईल तेवढे माझ्यापासून दूर ठेवतील. माझे दिवस आणि रात्र रडतच जात होते. मी शांत राहून सर्व काही सहन करत होते. मला आशा होती की एक दिवस माझ्यासोबत नक्कीच चांगले होईल. पण मी चुकीचे होते. आता तर माझ्यासोबत आणखीनच वाईट होणार होते, हे मला माहीत नव्हते. जेव्हा माझ्या नणंदेने माझ्यावर खोटा आरोप लावला, तिने माझ्या अब्रूवर डाग लागला होता. सर्व लोक जेवण करत होते. सर्व काही सामान्य वाटत होते. मी माझ्या सासूसाठी पत्त्याचे जेवण बनवले होते आणि पती कामावरून थकून मागून घरी परतले होते. नीता शांतपणे जेवणात मग्न होती, पण तिची नजर सतत माझ्यावर होती. मला जाणवले की ती एखाद्या संधीच्या शोधात आहे, कारण मी तिला चांगल्या प्रकारे ओळखून गेले होते. अचानक तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणू लागली की मम्मी, तुम्हाला माहीत आहे का की मी काल रात्री वहिनीला लपवून कोणाशी तरी फोनवर बोलताना ऐकले होते. मी तर तुम्हाला आधीच सांगितले होते की दादाने यांना मोबाईल देऊ नये, पण वहिनी मोबाईलचा चुकीचा वापर करू लागल्या आहेत. हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले, तर माझ्या पतीनेही दचकून माझ्याकडे नजर टाकली. माझी सासू म्हणाली की हे काय म्हणत आहेस बाळा? माझ्या सासूने आश्चर्याने विचारले. माझी नणंद म्हणू लागली की मम्मी, मी खोटे बोलत नाही. मला माहीत आहे की दादाने वहिनीला त्यांच्या गरोदरपणाच्या दिवसांमध्ये त्यांच्याशी बोलण्यासाठीच मोबाईल दिला आहे. पण जेव्हापासून वहिनीकडे मोबाईल आला आहे, त्या जास्तीत जास्त वेळ मोबाईललाच देतात. मी स्वतः ऐकले आहे. त्या कोणाशी तरी खूप हळू आवाजात बोलत होत्या आणि जसे त्यांना जाणीव झाली की त्या लगेचच गप्प झाल्या. हे खोटे आहे, मी ओरडत म्हणाले. शेवटी तू किती खोटे बोलशील नीता? तू बऱ्याच वेळा मला अडकवले आहेस. निलेश, तुम्हाला माहीत नाही की तुमची बहीण मला एकदा खोटे बोलून एका मुलाच्या हवाली करण्यासाठी घेऊन गेली होती. मी माझ्या पतीकडे पाहून म्हणाले, तर माझी सासू पुन्हा ओरडली आणि म्हणू लागली की बाळा बस. आता माझी सहनशीलता संपली आहे. तुझी पत्नी नेहमी तुझ्या बहिणीवर आरोप लावत असते आणि आजही ती तुझ्यासमोर तिच्यावर आरोप लावत आहे आणि तू शांतपणे ऐकत आहेस. मी तुला आजपर्यंत सांगितले नाही की हिची आमच्याशी घरात खूप वाईट वागणूक आहे. आपल्या सासूचे तोंडून हे शब्द ऐकून मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले की त्या किती साफ खोटे बोलत आहेत. तिकडे माझी नणंद जहरी हास्य आणि चेहऱ्यावर सजवून होती. नीताने म्हटले की वहिनी, तुम्ही तर म्हणता की सत्य कधी लपत नाही. मग तुम्ही सत्याला इतके का घाबरत आहात? हो दादा, वहिनीचे वागणे आमच्याशी नेहमीच वाईट राहिले आहे. अरे, आम्ही तर वहिनीला तुमच्यासाठी निवडले, पण या तर आम्हा लोकांना आपला शत्रू समजतात. आम्ही तर नेहमी तुमच्यामुळेच गप्प राहिलो.
आम्ही कधीही वहिनीची तक्रार तुमच्याकडे यासाठी केली नाही, कारण तुम्ही त्यांच्यावर प्रेम करण्याचा दावा करता. पण सत्य तर हे आहे की ही बाई तुमच्या लायकीची आणि या घराच्या लायकीची अजिबात नाही. माझ्या पतीच्या डोळ्यात मला रक्त सळसळताना दिसत होते. त्यांनी माझ्याकडे रागाने पाहिले. मला जाणवले की माझ्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. जणू माझा श्वास थांबणार आहे. माझ्या पतीने ओरडून म्हटले की स्मिता, हे सर्व काय आहे? या दोघी काय म्हणत आहेत? मी म्हणाले की हे सर्व खोटे आहे निलेश. हे सर्व या दोघांचे कारस्थान आहे. या दोघी मला तुमच्या आयुष्यातून बाहेर काढू इच्छितात. मी कधीही तुम्हाला यांच्याबद्दल सांगितले नाही. तर ती म्हणू लागली की अच्छा, आम्ही खोटे बोलतो तर तू ही गोष्ट सिद्ध कर. माझ्या सासूने माझ्याकडे रागाने पाहत म्हणले, हा तो क्षण होता जेव्हा मला जाणीव झाली की जेव्हा एखादा माणूस तुम्हाला काढू इच्छितो, तेव्हा तो तुमची सर्वात छोटी कमकुवत गोष्ट तुमच्या विरुद्ध वापरतो. माझी सासू म्हणाली, काय तुझ्याकडे या गोष्टीचा पुरावा आहे? माझ्या सासूने हसत म्हटले होते, मी लोकांच्या चाली चांगल्या प्रकारे समजून गेले होते. माझ्या पतीला खात्री झाली होती की त्यांची बहीण आणि आई अगदी बरोबर आहेत. माझ्या पतीने म्हटले की स्मिता, मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवला होता. हे सर्व तू का केलेस? मी माझ्या पतीला म्हणाले की निलेश, तुम्ही माझ्यावर संशय घेत आहात. मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. माझे सासू तेव्हाच बोलू लागले आणि म्हणू लागले की संशय, अरे, गोष्ट जेव्हा इज्जतीवर येते तेव्हा संशय ही खूप मोठी गोष्ट बनून जातो. हे ऐकून मी गप्प झाले. माझे पती आता बोलू लागले होते. ते रागाने उभे राहिले आणि म्हणू लागले की हे सर्व कधीपासून चालत आहे. त्यांचा आवाज आता घुमत होता. माझी नणंद आपले डोके खाली घालून जणू खूप निरागस असल्यासारखी होती. माझ्या सासूने हळू आवाजात म्हटले की बाळा, आम्हाला माहित नाही की हे सर्व काही कधीपासून सुरू आहे, पण आम्हाला संशय आहे की काहीतरी चुकीचे नक्कीच आहे. हे शब्द माझे हृदय तोडत होते. मी लगेच माझ्या पतीकडे पाहिले. मला त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. मला तर वाटत होते की ते मला साथ देतील. त्यांच्या चेहऱ्यावर आता मला कठोरता दिसत होती. त्याने म्हटले की स्मिता, जोपर्यंत सर्व काही स्पष्ट होत नाही तोपर्यंत तुला इथून जावे लागेल. त्यांचे शब्द माझ्यावर वीज बनून पडले. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हणाले की तुम्ही तुमच्या पत्नीवर संशय घेत आहात. अशा अवस्थेत मी कुठे जाईन? त्यांनी म्हटले की मला काही माहित नाही. कुठेही जा, पण इथे येऊ नकोस. मी समजून गेले होते की आता इथेही माझे स्पष्टीकरण काही कामाला येणार नाही. म्हणूनच मी खोलीत जाऊन माझे सामान पॅक केले आणि मी माझ्या आईच्या घरी येण्यासाठी तयार झाले होते. मला माझ्या पतीने जाताना अडवले नाही. मला त्यांच्यावर खूप राग येत होता. मी माझ्या नशिबावर ढसाढसा रडत होते. हेच ते घर होते ज्यामध्ये एके दिवशी मी नवरी बनून प्रवेश केला होता आणि आज त्याच घरातून मला बाहेर काढले जात होते. मी माझ्या आईकडे परत आले, पण हृदयात एक विचित्र जखम घेऊन आता मी ठरवले होते की मला कोणाकडूनही कोणतीच अपेक्षा ठेवायची नाही. मी माझ्या आईच्या गळ्यात पडून खूप रडले होते आणि आता माझी आई मला त्या दलदलीत पुन्हा पाठवू इच्छित नव्हते. ती म्हणाली होती की मुली, जे काही परिस्थिती असेल, जशीही असेल, मी तुझी काळजी घेईन. तुला माझ्या कुशीत घेऊन राहीन. आता मी माझ्या आईसोबत राहू लागले होते. पण मला सर्वात जास्त काळजी माझ्या बाळाची होती. भाडेकरूंकडून जे भाडे यायचे त्यातून आम्ही दोघी मायलेकी आमचा उदरनिर्वाह करत होतो. पण मला माझ्या येणाऱ्या बाळाची काळजी होती. मी रात्रंदिवस देवाला प्रार्थना करत होते की ज्या प्रकारे मी माझ्या वडिलांशिवाय खूप वाईट वेळ पाहिली आहे, तशी वेळ माझ्या बाळाला पाहू देऊ नकोस. आणि मी तर लाचार आहे. माझ्या आईने तर नोकरी करून माझे संगोपन केले, पण मी माझ्या बाळाचे संगोपन कसे करणार? मी तर लाचार झाले आहे. बस हेच विचार करून मी रडत राहायचे. पण एके दिवशी माझी प्रार्थना फळाला आली होती. देवाने मला माझ्या सर्व प्रार्थनांचे फळ दाखवले होते. काही दिवसानंतर माझे पती रात्रीच्या वेळी घरी परत आले होते. जेव्हा त्यांनी आपल्या आईला आणि बहिणीला आपापसात बोलताना ऐकले होते. माझी सासू आणि माझी नणंद आपापसात बोलत होत्या. माझी नणंद म्हणत होती की आई, आपण वहिनीला कायमचे या घरातून बाहेर काढले. शेवटी हे सर्व करण्यासाठी आपण किती मेहनत घेतली आणि किती सारे कट रचले. उलट माझ्यामुळे तर ती बिचारी लंगडी झाली. हे म्हणून ती जोरजोरात हसत होती. जेव्हा माझ्या नणंदेचा आवाज संपूर्ण घरात घुमत होता आणि माझ्या सासूने म्हटले की हो, मी सुद्धा हेच इच्छित होते की माझ्या मुलाने स्वतः तिला आपल्या आयुष्यातून बाहेर काढावे आणि आता ती कधीही या घरात परत येऊ नये. लवकरच मी माझ्या मुलाच्या मनात तिच्याबद्दल आणखी जास्त विष भरेन आणि मग तो तिला घटस्फोट देईल. हे ऐकून माझ्या पतीचे रक्त खवळून उठले. ते हळूहळू चालत आपल्या आई आणि बहिणीजवळ गेले आणि त्याने त्या दोघींचे बोलणे ऐकले होते. त्यांना ओरडायला सुरुवात केली की हे सर्व तुम्ही का केले आहे? हे पाहून की आपला मुलगा त्यांचे सर्व बोलणे ऐकून चुकला आहे. त्या दोघी मायलेकींचा चेहरा पडला होता. त्यांनी लगेचच बहाणे बनवण्यास सुरुवात केली होती. पण तो समजून चुकला होता की त्याची पत्नी निर्दोष होती आणि त्याच्या आई बहिणीने फक्त आपल्या हट्टापायी हे सर्व काही केले होते आणि त्याची आईही मला पसंत करत नव्हती. माझ्या पतीने आपल्या आईला आणि बहिणीला खूप ओरडले आणि मग ते लगेचच मला घ्यायला आले होते. त्यांनी माझ्याकडे येऊन माझी माफी मागितली आणि सर्व काही सांगितले. माझा शेवटचा महिना चालू होता आणि माझ्या बाळालाही त्याच्या वडिलांची गरज होती. माझे आयुष्य जसे माझ्या बाळाचे आयुष्य होऊ नये म्हणून मी माझ्या पतीला माफ केले. त्यांनी
म्हटले की मी तुझ्यावर संशय घेऊन खूप मोठी चूक केली आहे. त्यांच्या डोळ्यात मला पश्चाताप दिसत होता. मी त्यांच्याकडे निरखून पाहिले आणि मग मान खाली घातली. माझे पती मला आमच्या घरी परत घेऊन गेले नाहीत, तर त्यांनी आपल्या आई आणि बहिणीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवस त्यांची आई आणि बहीण आमच्यापासून वेगळ्या राहिल्या, पण आपल्या मुलाच्या रागाने माझ्या सासूला मोडून काढले होते. माझे पती त्यांच्याकडेही जात असत. त्यांना पैसेही द्यायचे, पण त्यांच्यासोबत राहत नसत. त्यांनी माझ्यासाठी एका भाड्याचे घर घेतले होते, ज्यामध्ये मी आणि माझे पती राहत होतो. मी एका मुलीला जन्म दिला होता आणि माझी मुलगी तिच्या वडिलांसारखी खूप सुंदर होती, जी माझ्यावर अजिबात गेली नव्हती. पण एके दिवशी माझी सासू पायऱ्यांवरून उतरत होती, जेव्हा ती खूप वाईट पद्धतीने पडली आणि तिचा एक पाय मोडला होता. ती आपल्या नशिबावर रडू लागली होती. तिला समजले होते की मला वारंवार लग्नी म्हणण्याचे तिलाही फळ मिळाले आहे आणि माझी नणंद, जी त्या मुलावर प्रेम करत होती, त्याला एकांतात भेटण्यासाठी जायची. त्याने तिचा गैरफायदा घेतला. अशा प्रकारे माझ्या नणंदेच्या अब्रूलाही डाग लागला होता आणि त्याने तिला नाकारले होते. माझी नणंद आणि माझ्या सासूला त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली होती. त्या दोघी रडत-ओरडत माझ्या घरी आल्या आणि माझ्या पाया पडून माझी माफी मागू लागल्या. माझ्या सासूने जेव्हा मला तिचा पाय दाखवला, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती आणि मग मी देवाचे आभार मानले की तू जगातच लोकांना त्यांच्या कर्माची शिक्षा देतोस. मी त्या दोघींना माफ केले, कारण त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली होती. मित्रांनो, मी आशा करते तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.